ठाणे ते बेळगाव जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील 2.5 लाख रुपये किमतीच्या 8 तोळे दागिन्यावर एसटी चालकानेच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील सुधीर लक्ष्मण शिंदे या संशयिताला शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवारी रात्री ठाण्यातून बेळगावकडे जाणारी महामंडळाची एसटी बसमधून बेळगाव जिल्ह्यातील राजश्री अंगद नलावडे या प्रवास करत होत्या. दरम्यान सोमवारी पहाटे कोल्हापूर बसस्थानकात पोहोचली. यावेळी चालकाने बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगितलं. किरकोळ मेंटेनन्स असल्याने प्रवाशांना काही काळ बसमधून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर चालक बस वर्कशॉपकडे घेऊन गेला. काही वेळाने बस पुन्हा प्लॅटफॉर्मवर आली. अन्य प्रवासासह संबंधित महिला प्रवासी बसमध्ये बसल्या. राजश्री नलावडे यांनी सीटवर बसताच पर्स तपासली. पर्समधील दागिन्यांची डबी आढळली नाही. शोधाशोधीनंतर डबी चोरीस गेल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी बस थांबवली. पोलीसही तातडीने दाखल झाले. पोलिसांनी अन्य प्रवाशांच्याकडे विचारणा केली, मात्र हाती काही लागलं नाही. संबंधित महिलेने सोन्याचा हार, कुड्या, सोन्याचा वेल, कानातील दागिने अशी 8 तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस निरीक्षक सिंदकर, सहाय्यक उपनिरीक्षक संदीप जाधव, गुन्हे शोध पथकातील मिलिंद बांगर, विकास चौगले, सुशांत गायकवाड आदींनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. एसटी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्याकडेही चौकशी केली. नोंदीही तपासल्या. या साऱ्या चौकशीत बस वर्कशॉपकडे गेली नसल्याचं, बस दुरुस्तीचं काही काम करण्यात आलं नसल्याचं दिसून आलं. पोलिसांनी चालक सुधीर शिंदे यांच्याकडे पुन्हा चौकशीचा ससेमिरा लावला, मात्र तो दिशाभूल करू लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पर्समधील दागिन्यांची डबी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन अटक केली. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.